नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलायझरवर. तर आत्ता आहे मी मोरोशी या गावी. मोरोशी गावाला आता एक वेगळंच रूप आलेलं आहे आणि एकदम सुंदर झालेलं आहे गाव या सगळ्या गोष्टींमुळं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की रोडचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं दिसत आहे आणि सोबतच रोडच्या दुतर्फा त्यांनी रिफ्लेक्टर लावलेले आहेत. अर्ध्या रोडपर्यंत लावलेले आहेत, अर्ध्या रोडपासून नाही आहेत रिफ्लेक्टर. म्हणजे पुढे अजून काम चालू आहे त्यांच्या. हे बा असं छोटं छोटं काम चालू आहे. तर सांगायचं हे की रिफ्लेक्टरमुळं त्या दिवशी रात्री मी आलो 2-3 दिवसापूर्वी, तेव्हा रिफ्लेक्टर एवढं चांगलं काम करत होते. तर रोडची एक आपल्याला बॉर्डर कळून येते. आणि हे बा हे लाल जे डॉट लावले जाताना आपल्याला लाल जे रेडियम लावलेत बाजूला, त्यामुळे एक रस्त्याचा अंदाज येतो. या गोष्टीचा फायदा आपल्याला भविष्यात म्हणजे आता येणाऱ्या 1-2 महिन्यात पावसाळ्यात होणार आहे. याचं कारण असं, कारण पावसाळ्यात इकडे खूप धुकं असतं मोठ्या प्रमाणात आणि भरपूर क्राऊड येतो इकडे आपल्या माळशेज घाटातील धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी. आणि हो, त्यांच्यासाठी म्हणजे काय होतं, आपण नेहमी जातो, आपल्याला रोड माहिती आहे, म्हणजे नवीन लोक येतात त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आता नवीन रोड झालेला आहे, नवीन गोष्टी आहेत. तर रिफ्लेक्टरमुळे नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. दुसरी अशी गोष्ट की वेगावर खरंच नियंत्रण ठेवा, कारण आत्ताच लेटेस्ट एक मागच्या वीकला ॲक्सिडेंट झाला ST बस आणि स्कॉर्पिओ. त्यामध्ये पण खूप जखमी झाले लोक आणि माझ्या माहितीप्रमाणे 2 का 3 लोक एक्सपायर पण झाले. तर म्हणजे काय झालं, रोड नवीन झाला आहे तर आता वेगावर कंट्रोल राहत नाही आहे लोकांचा. पण तसं नका करू. आपलं गाडी चालवताना एक वेगाचं एक लिमिट ठेवा, हळू चालवा. आता पहा मी एक 50-60चा स्पीड फॉलो करतो. मी नेहमी याच स्पीडने चालतो. म्हणजे भरपूर वेळा तर एक 90-95%. जर कधीच इमर्जन्सी असेल, वेळ झाला असेल तरच मी थोडंसं एक 80-90पर्यंत जातो. रोड चांगला आहे, मोकळा रोड असतो, सर्व गोष्टी मान्य आहेत. पण काय होतं, ज्यावेळी समोरून गाडी येते आणि टर्निंगला इकडे भरपूर ह्या अहिल्यानगर कल्याण हायवेला खूप टर्न आहेत या घाटानंतर या परिसरात. तर हो, मग त्यावेळी अंदाज येत नाही आणि ॲक्सिडेंट होतात, प्रमाण वाढतं, म्हणजे कंट्रोल होत नाही गाडी. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हेच सांगायचं आहे की गाडीचा वेग हा नियंत्रणात ठेवा. बाकी ही आवळ्याच्या वाडीचा पुढचा परिसर हा सुंदर वाटतो. म्हणजे एकदम आता नवीन पालवी फुटली आहे झाडांना. आता पावसाळ्यात तर अजून हिरवीगार होतील झाडं मस्त. मग छान वाटेल अजून रोड. म्हणजे स्पीड लावलेले आहेत लेफ्ट साईडला 50 वगैरेचा, ते म्हणजे काहीतरी कारणानेच लावलेले आहेत. एवढा कमी वेग आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलत होतो की एवढा वेग कमी नाही पाहिजे वगैरे, पण त्याचं काहीतरी कारण आहे आणि त्याचं तुम्हाला दिसायला लागले प्रॉब्लेम, म्हणजे काय काय होऊ शकतं. तर आतापर्यंत असं कधी ॲक्सिडेंट झाले पण ते असे प्रमाण कमी होतं. पण आता रिसेंटली जे 1-2 महिन्याच्या कालावधीत हे भरपूर ॲक्सिडेंट कानावर आले, भरपूर लोक एक्सपायर झाली. म्हणजे हे एक प्रगती झाली, पण ती अधोगतीकडे झाली की काय हे कळत नाही आता. कारण आपल्याला वाटत होतं की छोटा रोड होता तर ॲक्सिडेंट व्हायचे, मोठा रोड झाल्यावर नाही, पण ते उलट झालेलं आहे. ते बस ट्रकवाले पण आता खूप वेगात येतात आहेत, बसवाले पण कमी नसतात, पण एक नाही करत आहेत फॉलो लोक आणि त्यामुळं ॲक्सिडेंट होतो. बाकी सुंदर पट्टे मारलेले आहेत व्हाईट कलरचे लेफ्ट साईडला, म्हणजे लेफ्ट राईट पूर्ण रोडवरच. आणि बोर्ड तर विचारू नका, एवढे असंख्य बोर्ड आहेत.
टर्निंगचे वगैरे सगळं रिफ्लेक्ट करतात. आणि ही जी गाडी आहे ना, इथे लेबर लोकांची आहेत, जी कामं उरलेली आहेत ती करतात आहेत पूर्ण. इकडे म्हणजे टर्निंगचं कसा टर्न आहे पुढे त्याचे पण आपल्याला बोर्डचे साईन लावलेले आहेत. याचा नक्कीच फायदा होतो, पण फायदा करून घेतला तर. ट्रॅक्टर पण हा झाडांचे लोक झाडं हे बोरांडे उडाल दोह या नावांमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी लावलेल्या आहेत बोर्डवर. म्हणजे गावांची नावे वेगळी आहेत आणि लावलेली ॲक्च्युली म्हणजे लिहिलेली नावं चुकीची आहेत असं मध्ये झालं होतं. एक रिसेंटली मी वाचलं. तर फांगुल गावांना आहे तर फांगुल गावाने, ल नाही आहे तर ल आहे, अशा छोट्या छोट्या मिस्टेक आहेत. त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतो. हे पहा आता या गाडीमध्ये हे पहा हा माणूस बघा, मुलगी, छोटी मुलगी आहे. तुम्ही एवढ्या स्पीडला आहेत आणि तिला सनरूफचा वापर कशासाठी करतात येथे लोक. पहा जर अचानक ब्रेक दाबला तर ती मुलगी पुढे पडेल, आतून बाहेर फेकली जाईल. पण नाही, लोकांना आता मागे एक वर्षापूर्वीच घटना घडली होती. तर वरती पोल होता, त्या पोलचा अंदाज आला नाही आणि तो मुलगा त्या पोलला धडकला गेला. म्हणजे मग त्यातून तुम्ही एक विचार करा किती मोठा तो इम्पॅक्ट असेल. आणि काय झालं असं, तो मुलगा वाटतं एक्सपायर झाला होता. तर सनरूफचा वापर कशासाठी आणि आपण त्याचा काय वापर करतो फार महत्वाचं आहे. डोंगावाडी वगैरे ही आधी गावं माहिती नव्हती आधी, पण आता थोडेसे बोर्ड लावले त्याच्यामुळं थोडंसं एक माहिती मिळायला चालू झाली की इकडे या प्रकारची गावे आहेत म्हणून. दुसरी गोष्ट अशी सांगायची की या रोडला एक सावर्णे गाव सोडल्यानंतर मध्ये असे काही शॉप नाहीत, हॉटेल्स नाहीत. जर काही गाडीचा प्रॉब्लेम झाला तर अशी काही तुम्हाला सोय नाही इकडे, काय नाही. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय, जे लोक या रोडला प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. तर मग आपली गाडी व्यवस्थित ठेवा, टायर चांगले आहेत का नाही ते पहा. कारण रात्रीचं इकडे फार कमी गाड्या असतात, दिवसा डेलाच कमी असतात गाड्या. मग ती एक काळजी घ्या की सोबत आता ट्यूबलेस टायर आहे तर छोटंसं एक मशीन पण मिळतं 12 व्होल्टचं, ज्याने तुम्ही हवा भरू शकता टायर्सला. बाकी अशी तुम्हाला मेकॅनिक पण मिळणार नाही लवकर, किंवा टायर पंक्चर झाला तर टायरवाला भेटणार नाहीये. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ॲक्सिडेंट झाला तर म्हणजे लवकर कनेक्ट होणार नाहीत तुम्ही. अपघात स्थळापर्यंत पोहोचायला सुद्धा लोकांना वेळ जाईल. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करा थोडासा आणि प्रवास करा, म्हणजे सुखरूप प्रवास करा हे सांगायचे माझ्या मागून बोलण्याचा उद्देश हा आहे. तर हो, आणि दुसरं संध्याकाळी आता आधीची गोष्ट वेगळी होती. आधी रात्रीचं वगैरे जायला थोडासा रिस्की होता घाट. रिस्की म्हणजे काही प्रॉब्लेम नाही झाला, पण भीती वाटायची. फॅमिलीसोबत जात आहे तर आता सेफ रोड आहे, मोठा रोड आहे आणि छोटी छोटी गावे देखील आता लक्षात यायला लागलीत लोकांच्या. म्हणजे आधी एकदम सुनसान असायचं, शांत असायचा रोड. पण आता एक थोडीशी या गावांमुळं थोडंसं मला जाणवतं की हां इकडे गाव आहेत. मी पण पहिल्यांदाच पाहिलं, रोड जात असायच्या आतमध्ये पण गाव कोणतं आहे काय याबद्दल काही माहिती नव्हती. बाकी रात्रीचा तुम्ही प्रवास करू शकता फॅमिलीला घेऊन इकडून. छान प्रवास होतो रात्री. पावसाळ्यात देखील काही प्रॉब्लेम नाही, आरामात. आता तर काय प्रॉब्लेम येणारच नाही. झाला प्रॉब्लेम तर घाटामध्येच, जर लँडस्लायडिंग वगैरे झालं तर. ते पावसाच्या सुरुवातीला एखाद्या महिन्यात ते जाणवतं
पण एकदा कंटिन्यू पाऊस चालू झाला का जर जास्तच प्रमाण झालं तर त्यानंतर सुद्धा लँडस्लायडिंग होतं. पण ज्यावेळी जो पहिला लँडस्लायडिंग होतं ते जरा लवकर होतं. लवकर या म्हणजे माझ्या माहितीमुळं मला सांगायचं हे की ज्यावेळी उन्हाळ्यात खडक तापतो आणि लगेच जूनचा जो पाऊस पडतो तो म्हणजे ते बघ गरम वस्तूवर एकदम थंड पाणी ओतलं तर ते तडकलं जातं. म्हणजे आधीच खडक तापलेला असतो चांगलाच आणि त्यावेळी तो त्याच्यावर पाणी पडलं जातं आणि तो कालांतराने हे थोडंसं खडक फुटतच राहतो. पण एक जे प्रमाण असतं पावसाळ्यानंतर उन्हाळ्यानंतरचा लगेच पाऊस हे जरा प्रमाण त्यावेळी जास्त वाढलेलं असतं. त्यामुळे तो खडक दुबगला जातो आणि जे खडक असतो तो मेन खडक तिथून सुटला जातो आणि ते लँडस्लायडिंग होतं. ही कारणं आहेत काही. आणि झाडांचं असेल, झाडं जसजशी मोठी होतात तसतशा मुळं त्यांच्या जमिनीच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मध्ये खडक वगैरे पण येतात, दगड येतात तर ते दुबगले जातात त्या मुळ्यांमुळं. ते साईज दिवसेंदिवस वाढत असते मुळ्यांची. त्याच्यामुळं तो खडक तुटतो, निघतो, सुटतो आणि लँडस्लायडिंग होतं. तर हे पावसाळ्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. सुरुवातीला ती काळजी घ्या. सुरुवातीला जरा जात असाल तर सुखरूप जावा, सावकाश जावा. लँडस्लायडिंग लगेच नाही होत. त्याचा अंदाज असा असतो की पहिल्यांदा छोटे छोटे दगड खाली पडायला सुरुवात होते आणि मग नंतर मोठे दगड वरून खाली येतात. म्हणजे हे थोडासा वेळ घेतं. ते एकदम खाली नाही पडत. तर एकदा मी लास्ट टाइम प्रवास करत होतो, माझी जुनी गाडी होती वॅगनआर. त्यावेळी माझ्या समोर लँडस्लायडिंगचे म्हणजे छोटे दगड खाली आले होते आणि तो दगड एक वरून एवढा जोरात स्पीडने आला होता आणि ॲपलच्या साईजचा दगड होता. तर तो आला आणि माझ्या मागच्या डोरच्या साईडला लागला वरून येऊन. म्हणजे ज्यावेळी मी असंच मुंबईच्याच दिशेने चाललो होतो तर डाव्या साईडला लागलेला होता. म्हणजे आणि तो म्हणजे गाडीला चांगला डॅश आला होता. हे नैसर्गिक गोष्टी आहेत, आपण काही करू नाही शकत. फक्त थोडीशी काळजी घ्या हेच सांगायचं मला. आता ही वळणं तर संपलेली आहेत. आता आपण हा जो घाटातला वळणाचा रोड आहे तो संपलेला आहे. दुसरी गोष्ट मला ही सांगायची की वैशाख खरेपर्यंत आलोय आता आपण. मस्त आहे. लोकांना माझे व्हिडिओज आवडतात त्यामुळं सर्वांचे धन्यवाद. सर्व मला प्रोत्साहन देतात की चांगले व्हिडिओज बनवता म्हणून तुम्ही. तर भरपूर असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो मला. मग मला असं हे मी गेलो की मला नेहमी मनात विचार असतो की तुमच्यासाठी काहीतरी नवीन व्हिडिओ आणायचा. नेहमी तेच बोलत नाही तर वेगळा असतो आपला टॉपिक, वेगळा असतो. सोबतच रस्त्याची पण माहिती देतो मी. दुसरी अशी गोष्ट आहे की ही गावं वगैरे आहेत इकडे. गावांचं जे स्वरूप आहे ते एकदम बदललेलं आहे. आता आधीसारखी गावं राहिलेली नाहीत. आधी एकदम छोटी गावं होती इकडे, पण आता डेव्हलपमेंट झाली. हळूहळू विकास होत चालला आहे. जी गावं होती तिकडे हॉटेलचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरं एक या गोष्टीचं हॉटेलवरून विषय निघाला तर मी इकडे प्रांजली हॉटेलला थांबतो. जेवण एकदम छान आहे तिथलं. ही जी लेबर लोकांची गाडी आहे ना ही आता मी तुम्हाला दाखवली मागे, आता पुढे आली. पूर्ण रोडला काम चालूच आहे त्यांचं. तर हॉटेलचं असं विषय की प्रांजली हॉटेल एक नंबर आहे. तर मी काही प्रमोशन नाही करत आहे. तर एक चांगली माझी माहिती, मी नेहमी थांबतो तिकडे आणि सर्विस फक्त त्यांची
सगळं चांगलं आहे त्यांचं. जेवण चांगलं आहे, टेस्ट चांगली आहे, त्यांचं वॉशरूम वगैरे क्लीन आहेत. फॅमिलीला घेऊन येता तुम्ही इथं तिकडे थांबू शकता तुम्ही म्हणजे. आणि हा आलेला व्यत्यय ठीक आहे. हे हा दुसरी गोष्ट, ही जी जनावरं आहेत ती रोडवर भरपूर ठिकाणी चालतात अशी, त्यामुळे दिसतील लांब तर आधीच सावध व्हा, कारण हे एकदम मध्ये येतात आणि मग थोडासा प्रॉब्लेम होतो. ॲक्सिडेंट वगैरे झाला तर मग आता मालक दिसत नाहीये सोबत, ज्यावेळी आपला धक्का लागतो त्यांच्या जनावरांना त्यावेळी ओनर येतात आणि मग जे बोलेल ते अमाऊंट द्यावी लागते. आत्ता आपण आलो टोकावडा आहे हा. तर हा हॉटेलच्या विषयावरून तर सगळं चांगलं आहे त्यांचं, प्रांजलीचं वगैरे. फक्त एक गोष्टीची खंत अशी वाटते की त्यांची सर्व्हिस थोडी डिले होते. मान्य आहे तुम्ही ऑर्डर घेऊन ते बनवून देता, त्यामध्ये वेळ जातो, पण तुम्ही बसल्यावर टेबलवर जाऊन टेबलवर बसलात की वेटर यायलाच 5-10 मिनिटं घेतात आणि माहीत नाही असं का करतात ते. शिवाय हॉटेलचे ओनर देखील तिथून पाहत असतात आणि जर ते पाहत असतील या रोडचा व्हिडिओ आणि तर त्यांनी त्यामध्ये सुधारणा करावी. फक्त बाकी तुमचं हॉटेल खूप छान आहे, तुमची सर्व्हिस चांगली आहे, जेवण तर टेस्ट लाजवाब आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉशरूम वगैरे सगळे क्लीन आहेत. कारण लोक थांबतात तर मग थोडासा एक ब्रेक घेतातच मुंबईवरून जे गावी प्रवास करतात ते, आणि मुंबईतून सुटल्यानंतर काही जरा गर्दीचं प्रमाण कमी झाल्यानंतर लोक एक ब्रेक घेतात किंवा इकडून घाटातून घाट उतरल्यानंतर एक ब्रेक घेतात. तर मग ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचे रेट्स पण चांगले आहेत इतरांच्या तुलनेत. इकडे भरपूर हॉटेल आहेत, पण मी माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही प्रांजलीला थांबू शकता, एकदम छान हॉटेल आहे. तर ठीक आहे, हे मित्रांनो हे प्रमोशन नाही आहे, ही एक हेल्प आहे लोकांसाठी. बाकी तुम्ही काही दुसरा विचार करू नका, कारण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर हा हे साईदीप एक, मी इकडे बसने ज्यावेळी आलो होतो आपण, ज्यावेळी ही गाडी घेतली होती त्या गाडीचा व्हिडिओ टाकला होता मी, त्यावेळी हे साईदीप हॉटेल इकडे थांबलो होतो आणि मी आठवतोय मला, मी मेदूवडा खाला होता. तर मस्त होता, एकदम टेस्ट छान होती, मस्त होता. म्हणजे हां नाश्त्याला तर छान आहे, जेवण नाही केलं कधी. परत दुसरं जर ऑप्शन तुम्हाला प्रांजलीला थांबायचं नसेल तर दुसरं हॉटेल आहे समाधान, तिकडे देखील थांबू शकता तुम्ही, ते पण छान आहे. त्यांची पण सर्व्हिस चांगली आहे त्यांची आणि जेवण पण चांगलं आहे त्यांचं. फक्त रेट्समध्ये थोडेसे रेट्स त्यांचे जास्त आहेत ॲज कम्पेअर प्रांजली हॉटेल. तर हो, तुम्ही जर मिसळ वगैरे खाण्याचा प्रयत्न करताय, समजा मुंबईतून किंवा इकडे गावचे लोक आहेत तुम्ही आणि मिसळ खाण्याचा, तर मिसळ तुम्हाला जी गावची टेस्ट आहे ती नाही मिळणार आहे तुम्हाला. इकडे फरसाण देतात टाकून हे लोक मिसळमध्ये, तर मिसळ तर काय खाऊ नकाच सांगेल तुम्हाला. पोहे वगैरे छान भेटतात ते. बाकी हे पुढे जे आलंय ना राईट साईडला ते समाधान हॉटेल. पार्किंग मस्त आहे दोन्हीकडे पण, प्रांजली आणि समाधान दोन्हीकडे पार्किंग चांगले आहे, वॉशरूम पण चांगले आहे. पण प्रांजलीचे म्हणजे जास्त मी 4.5 रेटिंग देईन त्यांना. त्यांचं 0.5 रेटिंग फक्त सर्व्हिस, जी सर्व्हिस आहे तुम्हाला वेटर लोकांची फार डिले आहे, त्याच्यामुळं मी तिकडे कट करतो. बाकी याला मी समाधान हॉटेलला, हां त्याला पण एक म्हणजे हॉटेलचं कम्पेअर जर केलं तर 4 रेटिंग देईल मी. तर हो, बाकी म्हणजे पुढची चव देखील टेस्ट देखील प्रांजलीची मला चांगली वाटते ॲज कम्पेअर समाधान. ठीक आहे, आता रोड संपतोय. इकडे शिवनेरी वगैरे कधी थांबलेलो नाहीये मी, त्यामुळं
शेतकऱ्याचं चांगलं नाही, वाईट नाही बोलावं. ठीक आहे, आता आपल्याला लागतो जुना रोड. आता हे गाव आलेलं आहे इकडं बळेगाव. पुढं बळेगाव आलेलं आहे. कल्याण इथून 52 किलोमीटर. आणि हो, जुना रोड. हा रोड कधी होतोय काय आयडिया नाही. मस्त. बस तर प्रमाण फ्रिक्वेन्सी खूप आहे बसची. 5-5 मिनिटाला बस आहे इकडे अहिल्यानगर साईडला जाण्यासाठी किंवा तिकडून वरून येण्यासाठी. आता हे बळेगाव आलेलं आहे. इकडचा रोड कधी होतो हे सांगू नाही शकत, कारण अजून काहीच हालचाल दिसत नाहीये. फक्त रोड तर साफ केलेला आहे, चालू देखील करू शकतात, पण पावसाळा झाल्यावर चालू करावं. त्याचं कारण असं की पावसाळ्यात खूपच जो लाल माती इकडे सगळी एकदम घाण होऊन जाईल रोड. जे बाईक वगैरे वर प्रवास करतात त्यांच्यासाठी खूप, बाईक झालं कार झालं फार त्रास होतो. कारण लास्ट इयर आपण अनुभवलेलो आहे घाटात. पुन्हा या गावातला प्रश्न येईल. गावात कुठपर्यंत होतो रोड, काय आहे, भरपूर आहे, मोठा आहे रोड. त्यातल्या त्यात हे आता मुरबाडपर्यंत आपल्याला असेच रोडने प्रवास करावा लागतो. मुरबाड नंतर पुन्हा आपल्याला 2 लेनचा रोड चालू होतो. हायवा आलेला आहे मोठा. ठीक आहे, या गोष्टी सांगायच्या होत्या थोड्या तुम्हाला, त्या सांगितल्या मी. आज काही थांबणार नाहीये मी प्रांजलीला, कारण मी सकाळी जरा लवकर जाण्याचा प्रयत्न असतो. त्या दिवशी हे पोलीस लोकांनी थांबवलेलं आहे ऑटोवाल्याला. चालू आहे सकाळी, पोहणीचा टाइम आहे. तर हो, आणि हां, त्या दिवशी मी आलो नाईटला, जे सॅटर्डेला, त्यावेळी प्रांजलीला थांबलो होतो. त्यावेळी जेवण केलं तिकडं, छान जेवण होतं. नेहमी थांबतो म्हणजे संध्याकाळी मी, डेला थांबत नाही. डेला सकाळी ऑफिसचं काम चालू होणार असतं, त्यामुळं वेळ नसतो तेवढा. आणि सकाळी जेवढं लवकर जाता येईल, पोहोचता येईल, तो प्रयत्न असतो. बाकी मिस करतोय जुन्या रोडला आपल्या. छान होता, असाच रोड होता, छान असायचा. म्हणजे डांबरी रस्त्यावर एक गाडी चालवायची मजा आहे ती वेगळी आहे. गाडी एकदम स्मूथ चालते. रोड छोटा आहे, पण या परिसरामध्ये लोकांना वेगाचं कंट्रोल आहे, वेगावर कंट्रोल आहे. पहा, सगळ्या गाड्या सावकाश चाललेल्या आहेत. पण हेच मी आत्ता सिमेंट रोडवर अनुभवलं, तर तिकडे खूप वेग होता गाड्यांना. ही छोटी गाडी सुद्धा किती हळू चाललेली आहे. म्हणजे हा फरक पडतो. नवीन रोड झाला आहे तर तुम्ही वेगाने जाऊ नका. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, सावकाश चला, व्यवस्थित प्रवास होतो. आणि दुसरी गोष्ट, आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की गाडीमध्ये हवा थोडी कमी ठेवत जावा. जर कारने जाताय तर तुम्ही एक 30पर्यंत हवा ठेवत जावा. कारण उन्हाळ्यात काय होतं, टायर चालून हवा वाढली जाते टायरची, आणि मग बस्ट होतात टायर, फुटण्याची भीती असते. त्यापेक्षा थोडी कमी हवा ठेवत जावा. एक 32 असते कंपनीची, तर तुम्ही 30पर्यंत ठेवू शकता. दुसरी गोष्ट, एक 100 किलोमीटर नंतर थोडासा ब्रेक घ्या. उन्हाळा भयंकर आहे इकडं, आणि रोड तापलेला आहे. त्यात आता वरून सिमेंट रोड झाला. सिमेंट रोड तर भयंकर तापलेला असतो. तर ती एक काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट,
जमलं तर नायट्रोजन भरा टायर्समध्ये. नायट्रोजनची जी हवा आहे ती भरा, ती गरम होत नाही आणि थंड राहते. आणि एक तुमचं टायर गरम होऊन फुटण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, लाईफ वाढते टायरची आणि वजनाला हलका असतो नायट्रोजन. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. दुपारचं जाणं टाळाच. AC नसेल तर डॅशबोर्डवर ओला कपडा ठेवा, ज्यामुळं थोडंसं जो काच तापते आणि डॅशबोर्ड तापला जातो, तिथून वाफ जास्त तयार होते ड्रायव्हिंग करताना. एक मी हेच करतो आपल्या अर्टिगामध्ये पण. आत्ता मी आज नाही आहे पण डॅशबोर्डवर जे आपले कॉटन आहे तो एकदम ओला करून मी ठेवतो त्याच्यावर. मग जे हवा येतं, कूलिंग येते, एकदम थंड येते. हे जुगाड आहे, जे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. हे एक मी तुम्हाला उपाय सांगितला. बाकी गरमीमुळं तर ड्रायव्हिंग करायला नको होतं पूर्ण. आणि थोडा ब्रेक घेत जावा मध्ये मध्ये. उन्हाळ्यामध्ये तर ही थोडीशी काळजी घ्या. बाकी हे आलेल्या आंबेळेगाव आणि याच्या पुढे लगेचच उजव्या हाताला प्रांजली हॉटेल आहे, जे मी सांगतो नेहमी. ठीक आहे, आज काय थांबणार नाही आपण. आज वार आहे मंगळवार, डेट आहे 12 मे 2026. अजून एक महिना आहे. एक महिन्याने पाऊस चालू होईल. अजून एक महिना आहे. हा, हे प्रांजली खूप गर्दी असते. प्रांजलीला सॅटर्डे संडे तर भयंकर गर्दी असते. त्यावेळी तर सर्व्हिसची पूर्ण वाट लागलेली असते. काही हे नसतो. एक सर्व्हिस फक्त तुम्ही चांगली द्या. सर्व्हिसच तुमचं फक्त चांगली नाहीये. ठीक आहे, खूप प्रांजलीबद्दल बोलायला नको, मला वाटतं प्रमोशन करतो, पण तसं नाही आहे. असो, तर आता पुढे येईल आपल्याला सरळगावचा. आज मंगळवार आहे तर बाजार असतो मस्त. आणि रस्त्याने चालल्यावर बोंबील वगैरे, भयंकर बोंबील असते. सुका मेवा बोलू शकतो आपण. नॉनव्हेज जे लोक खातात त्यांच्यासाठी बोंबील असेल, सुकट असेल, छोटी कोळंबी असेल किंवा छोटे मासे असतात सुकवलेले, ड्राय फिश बोलू शकतो आपण त्याला. तर हो, तो खूप वास येतो तिकडे मच्छीचा. आता मी नॉनव्हेज खातो, आवडतं मला, मग मला काय प्रॉब्लेम नाही होत. पण बाकी जे लोक खात नाहीत त्यांच्यासाठी आज मंगळवार. आणि तसंच सोबत हिरवे पालेभाजीचं देखील, म्हणजे आज बाजारच असतो. तर सुरुवातीला दुकाने लागतात नॉनव्हेजची, नंतर हिरव्या पालेभाजीची. छान आहे बाजार आता, तुम्हाला मिळेल पाहायला. बाकी हे इकडून जसं आपण खाली उतरतो घाटातून, इकडे गर्दी, रहदारी वाढते, लोकांचं प्रमाण जास्त आहे. हा, इकडे येईपर्यंत तुम्हाला रस्त्याला दुसरी काही सोय नाही. म्हणजे मी तुम्हाला मेकॅनिक बोललो किंवा टायर पंक्चरचे शॉप असतील, तर काय गाडी बिघडली तर तुमची गैरसोय होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधीच, कसलीच सोय नाही. म्हणजे तुम्ही हॉस्पिटल देखील नाही, हॉस्पिटल इकडे मुरबाड शिवाय तुम्हाला ऑप्शन नाही, किंवा वरती मग आळेफाटाशिवाय. इकडे जवळ मुरबाड पडतो, त्याच्यामुळे मुरबाड एक युजर आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही मुरबाड बोलता, तर मुरबाड नाही तर मुरबाड बोलतो मी. हां, तर ते
मुरबाड जवळ आहे, त्यामुळे इकडेच आहे. शासकीय रुग्णालय किंवा प्रायव्हेट असतील हॉस्पिटल. सरळगाव आहे, पण सरळगाव एवढं मोठं नाही ॲज कम्पेअर मुरबाड. तर हो, आता हा जे टॉवर दिसतात आहेत तिकडे हॉटेल आहे. इथे एक लेफ्ट साईडला साई मंदिर होतं, ते देखील सुंदर आहे. गेलेलो आहे त्या मंदिरात मी. छान गाव आहे, मस्त आहे. झाड वगैरे ते सगळे तोडतील लोक. आज सोबत फॅमिली आहे, त्यामुळं बाळाचा आवाज येत असेल माझ्या. तिने ऐकलं आणि आवाज चालू करायला सुरुवात केली. ठीक आहे, जास्त बोलता येणार नाही. मी बाजार दाखवतो तुम्हाला. थोडासा व्यत्यय येऊ शकतो तुम्हाला. एक सोबत फॅमिली असेल तर आपल्याला एकदम हळू चालावं लागतं. तुम्ही माझा वेग पाहिला. आता इकडूनच चालू होतात पाय सुके बोंबील वगैरे झाले. उजव्या डाव्या साईडला दोन्हीकडून दुकान आहे. मस्त असतो बाजार. वाटतं नेहमी थांबावं आणि घ्यावी, शॉपिंग करावी, पण वेळेची कमतरता असते. खूप खूप दुकान आहेत. खूप म्हणजे खूप इच्छा होते जाऊन लगेच घ्यायची. छान असतात, एकदम फ्रेश वगैरे असतो माल. आणि आता इकडून बस स्टॉप पासून पुढे हिरव्या पालेभाजीचा बाजार चालू होतो. टोपली बाजार वगैरे असतो इथे. फ्रूटची दुकानं आहेत वगैरे. छान. भरपूर लोक गाड्या थांबवतात साईडला आणि भाजी घेतात. आता सकाळी सकाळी मी ज्यावेळी येतो त्यावेळी दुकानं लावण्याचं त्यांची तयारी चालू असते. तेव्हा एवढा फ्रेश भाजीपाला असतो ना, इच्छाच होते माणसाची घ्यावी. आणि मला आता वाईट हे वाटतंय, ज्यावेळी रोड होईल त्यावेळी या दुकानांचं यांना जरा लांब बसावं लागेल. आता एकदम रोडला एकदम खेटून येत. मोठ्या 2 बस वगैरे आल्या एकदम कट टू कट जातात, कारण हे एकदम तोंडालाच आहे. आणि मग जे कस्टमर असतात घेणारे भाजी वगैरे, त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, हे बाबा बस आलेली तर जागा किती उरली बा. त्याने मला आधीच लाईट दिली की थांब बाबा मला जाऊ दे. ठीक आहे. आणि संपलेलं आहे सरळगाव गाव. म्हणजे छोटं गाव आहे, पण एवढं सुंदर आहे ना गाव की म्हणजे आठवडी बाजार वगैरे छान आहे गाव. मला नेहमी एक वेगळंच फिलिंग येतं हे गावात, छोट्या गावांमध्ये वगैरे आल्यावर. छान वाटतंय ऍक्च्युली. कारण काय आहे, लहानपणापासून आपण बाजारात पाहत आलेलो आहे. आता बंद होतात ते, म्हणजे जे आठवडी बाजार आधी चालायचे ते आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत. लोक आता कष्ट करायला मागत नाहीत. सगळे जे ते माल आपला होलसेलने देऊन टाकतात. पण एक थोडे अजून 5-10 वर्ष चालेल बाजार, त्यानंतर प्रमाण कमी होऊ शकतं, अंदाज माझा. ठीक आहे, इकडे थांबवू आपण. व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण एक यानंतरचा पुढचा व्हिडिओ चालू दुसरा जो असेल मुरबाड ते आपला ठरल्याप्रमाणे बदलापूरचा, तिकडे गप्पा मारून पुढे. म्हणजे इकडे तर झाडांचं प्रमाण फार कमी आहे. आपण झाडांच्या विषयावर बोलू इकडे. ठीक आहे, थांबू इथे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कारण नक्कीच लोकांना खरंच फायदा होतोय. ही आपली सुरुवात आहे आणि मला एक म्हणजे जाणवतंय की माझं लोकांना जे बोलतो ते आवडलेलं आहे. म्हणजे एक टॉपिकवर बोलणार आहे मी, ते दाखवेल मी तुम्हाला. तर जे मी बोलतो ते लोकांना खरंच त्याचा फायदा होतोय आणि मला चांगला आनंद होतोय की चला माझ्यामुळं
लोकांना फायदा होतोय. आपण एक कुणासाठी काही देऊ शकत नाही, पण या गोष्टीतून एक हेल्प नक्कीच करू शकतो, मदत करू शकतो. तर ठीक आहे, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो असेल मुरबाड ते बदलापूरचा जो रोड आहे तिथपर्यंतचा. त्याच रोडला भरपूर ॲक्सिडेंट झाले, त्याच्यावर बोलू आपण थोडंफार. ठीक आहे, चला थांबू. आवडलं असेल तर लाईक करत जावा मित्रांनो, आणि कमेंट तर करा. तुमच्या कमेंटमुळं मला कळतं की भाई छान वाटतात ते व्हिडिओ लोकांना. लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते विचारत चला मला, मी त्याचं आन्सर देईल. ठीक आहे, थांबू आपण इकडे.